सगळ्यांनी हो म्हटलं, पण त्यावेळेस कोणी घ्यायला तयार नव्हते. पण मी सगळ्यात पुढाकार घेतला आणि 30 पिल्ले मी स्वतः मागवले. ज्यावेळेस मी 30 पिल्ले मागवले आणि फक्त 110 रुपयाची जाळी आणली आणि 2 इकडून आणि लावली आणि दोन टीनं टाकले वरून आणि 150 रुपयात 250 रुपयामध्ये त्यांचे एक चारा डोन आणि एक पाण्याचं डोन हे 2 बोलवले आणि सुरुवातीला 20 किलो त्यांच्यासाठी विकतचं खाद्य बोलवलं. बाकी आता घरचंच चालू आहे त्यांना खाद्य. आता काय आता घरचे खाद्य म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी हे सगळं गहू सगळे कोण्या पद्धतीनं आपण जसा भरड आणतो ठोकळ तसा त्याच्यापेक्षा काय करत नाही तुम्ही मक्याचा वापर करून त्याचं कसं चक्कीतून भरडून जाडसर करून पण शेतात कुक्कुटपालन आहे तर ते त्याचा वापर करा. म्हणजे आपल्याला गहू कसे जास्त काही मिळत नाही कंट्रोल मधून आणि आपण काही एकाने आणि 2 पोतेच घेऊ शकतो वर्षाचे. आपल्याला वर्षाला लागते तेवढे. तर त्याच्यासाठी ते 19 रुपये 18 रुपयापासून मका मिळते. तर तो चक्कीतून आणून काढून नाही मक्याचा वापर आहे. म्हणजे सगळं मिक्स करून आम्ही तांदूळ, ज्वारी हे सगळं त्यामध्ये आपलं तूर वगैरे सगळं टाकून आपण दळून आणलं आहे ते. आणि पालक सुद्धा एक नंबर. म्हणजे पालक जर रोज टाकली त्यांना पालक छान खातात ते. रोज त्यांना 10 रुपयाची पालक सकाळी ते टाइम चालू आहे. आम्ही तर त्याच्यासाठी 5 बॅगा मक्काच्या टाकल्या. म्हणजे पाहून तर त्याची थंड कशा प्रकारचं बनवायचं मक्का आता कापून गेलं तर बकरायला होते, ढोरायला होते. काही बरोबर आहे. बाजारात केव्हा जा